चंद्रपूर महापालिकेमध्ये भाजप सत्ता स्थापनेच्या स्पर्धेत आलेली आहे। भाजपनं युतीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाला प्रस्ताव दिलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं भाजपकडे महापौर पदासाठी हट्ट धरल्याचं दिसतंय। ठाकरे आणि भाजप युतीची पहाट चंद्रपुरात होणार का याची चर्चा सुरू झाली आहे। भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात विस्तवही जात नसताना चंद्रपुरात मात्र दोन्ही पक्ष सत्तेसाठी एकमेकांच्या जवळ आलेली आहेत। भाजपनं सत्ता मिळवण्यासाठी थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची चर्चा सुरू केली आहे। महापौर पद देणार असाल तर युतीसाठी तयार असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी सांगितलंय। या उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीकेचे बाण सोडले, तोच पक्ष आता सत्तेसाठी भाजपशी चर्चा करत असल्याचं समोर आलंय। बघूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। चंद्रपुरात भाजप सत्तेच्या शर्यती, सत्तेसाठी थेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी बोलणी। भाजप ठाकरेंच्या शिवसेनेचं सत्ता समीकरण आकाराला येणार। चंद्रपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आलाय। असं असतानाही आता भाजपनं सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या। सत्तेचं गणित जुळवण्यासाठी भाजपनं थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोबत घेण्याच्या हालचाली सुरू केल्या। माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी युतीच्या चर्चा सुरू केल्यात। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी भाजप किंवा काँग्रेस यापैकी जो पक्ष महापौर पद देईल त्याला पाठिंबा देऊ अशी भूमिका घेतली आहे। मी आपल्या माध्यमातून सर्वांना सांगितलं तर मला जो भाजप आमचा शिवसेनेचा जो महापौर करणार आम्ही त्याच्यासोबत जायला तयार आहोत। आता आणि ऑफरची गोष्ट आम्ही कोणाला ऑफर त्याच्या विषयी मी आपल्या माध्यमातून सरसवरच बोललो का मला जो महापौर पण शिवसेनेचा महापौर पण मी त्याच्यासोबत जायला तयार आहे। कोणत्याही परिस्थितीत भाजपशी युती नको या उद्धव ठाकरेंनी दिलेल्या आदेशाचा शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना विसर पडल्याचं दिसतंय। त्यामुळे वरिष्ठांशी कोणतीही चर्चा न करता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी भाजपशी युतीच्या वाटाघाटी करण्यास सुरुवात केली आहे। भाजपने उद्धव ठाकरेंच्या पक्षाशी वाटाघाटी सुरू असल्याचं सांगितलंय, पण कोणत्याही परिस्थितीत महापौर पद भाजप स्वतःकडेच ठेवणार असं निक्षून सांगितलंय। नाही, मला तसं म्हणायचं नाही आणि मी त्यांना पहिल्याच भेटीत सांगितलं की महापौर पद हे कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणालाही देता येतच नाही। आवश्यकता असेल तर आम्ही विरोधात बसू। एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे स्थानिक नेते महापौर पदासाठी वाटाघाटी करत असताना वरिष्ठांनी असले कोणतेही प्रकार खपवून घेणार नाही असं सांगून टाकलंय। मला असं वाटतं अजून महापौरांचं कोणतंही आरक्षण जाहीर झालेलं नाही, कोण उभं राहायचं अजून ठरलेलं नाही, कोणाच्या जागा किती आलेल्या आहे हे अतिशय सुस्पष्ट आहे। असं असताना अशी चर्चा चालू आहे असं म्हणणं मला असं वाटतं हा हवेतला गोळीबार आहे। चंद्रपुरात भाजप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीच्या वाटाघाटी सुरू झाल्या। या वाटाघाटी एक तुटलेलं राजकीय नातं जोडण्याचा धागा तर नाहीयेत ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। भाजपची स्थिती अनुकूल असताना चंद्रपुरात आपलाच महापौर बसवण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करत आहे। मात्र यात उभाटा शिवसेनेनं महापौर आमचाच हवा अशी अट घातली आहे आणि त्यामुळे आता काँग्रेस आणि भाजप उभाटा शिवसेनेच्या या आवाहनाला, या ऑफरला कसा प्रतिसाद देते हे बघणं महत्वाचं राहणार आहे। या निवडणुकीच्या शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक संपली, कटुता संपली हे जाहीर केलं आहे। त्याचाच प्रत्यय चंद्रपुरात येतो का, शिवसेनेचा महापौर होतो का भाजपचा, हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। घोडा मैदान जवळच आहे। आशिष अंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर।